नारंगी रंगामध्ये हनुमंताची मूर्ती आहे। हे आहेत सैनिकांच्या देवळ्या। हा एक किल्ल्यामध्ये रस्ता आहे समुद्राजवळ जाण्याचा। पाठी तुम्ही बघू शकता आकाशवाणी बीच। इथे काही लोक प्री वेडिंग शूटला सुद्धा येतात। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश काजवे स्वागत करतो तुमच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। कोकणातल्या गर्दझाडीत दडलेला हा किल्ला म्हणजे पूर्णगड। कोकणात असलेल्या गडकिल्ल्यांपैकी काही किल्ले कोकण किनारपट्टी लगत आहेत, ज्यांना जलदुर्ग असे म्हटले जाते। त्यातील एक किल्ला म्हणजे पूर्णगड। कोकणातील गर्दझाडीत दडलेला हा किल्ला सहसा दिसून येत नाही, म्हणून याला छुपा किल्ला असे म्हटले जाते। रत्नागिरी जिल्ह्यात पावसजवळ समुद्र किनारपट्टी लगत हा किल्ला आहे। हा किल्ला पूर्णगड गावाजवळ आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी आलो आहे पूर्णगडात। रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळील तालुक्यातील हा एक पूर्णगड आहे, जिथे जवळ येण्याचं गाव म्हणजे गावखडी। गावखडीमधून हा गड जवळ आहे। तर आज मी माझ्या काही मित्रांबरोबर आलो आहे, तर त्यांची थोड्या वेळ भेट करून देतोच। तर चला आपण पहिला गड बघूया। तर मित्रांनो, हा आहे पूर्णगड आणि हे गोमुखी स्वरूपाचं किल्ल्याचं प्रवेशद्वार। तर आपण आतमध्ये जाऊन बघूया आता। इथे वाटेतच हनुमंताचं एक मंदिर लागतंय। ते मंदिर तुम्ही बघू शकता। आतमध्ये नारंगी रंगामध्ये हनुमंताची मूर्ती आहे। हे आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार। हा आता हल्ली बांधलेला किल्ल्याचा दरवाजा दिसतोय। आणि हे आहेत सैनिकांच्या देवळ्या। इथे पूर्वी जे सैनिक पहारा द्यायचे आणि बाकीचे जे सैनिक आहे ते इथे आराम करायचे। म्हणजे हे यांचा आराम करून झाल्यावरती जे पहारा देणारे सैनिक आहेत ते जाऊन आराम करायचे आणि हे परत जाऊन पहारा द्यायचे। हे दोन त्या देवळ्या। आणि हा किल्ला फार मोठा किल्ला नाही हा, जेवढे तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये जो तुम्हाला दिसतोय तेवढाच हा किल्ला आहे। हे सुद्धा एक नवीन बांधकाम दिसतंय, जे दगड आहेत चिऱ्यांची, त्याच्या रंगावरूनच कळते या हल्ली बांधलेलं बांधकाम आहे। आणि इतर जे तुम्ही बघताय ते पूर्वीचं बांधकाम आहे तसंच दिसतंय। तुम्ही दगडांच्या रंगावरून तुम्ही ओळखू शकता। तर मित्रांनो, हा तुम्ही पूर्णगड बघतच असाल। अजून काही व्ह्यू पॉईंट तुम्हाला दाखवते इथून। आणि इथून आपण थोड्या वेळात जाणार आहे कशेळी बीचवरती। इथून काही अंतरावरच कशेळी बीच आहे। तर आपण कसं जाणार आहे ते तुम्हाला वाटेत दाखवेनच। तोपर्यंत आपण पूर्णगड बघून घेऊया। आणि माझे मित्र आहे त्यांच्याशी पण तुमची भेट करून देतोच। हा एक किल्ल्यामध्ये रस्ता आहे समुद्राजवळ जाण्याचा, तिथे आपण जाऊन बघूच। हे समोर काही मित्र दिसत आहेत माझे, दोघं जण फोटो काढत बसलेत। ऑनच आहे हा प्रफुल्ल, हा आदर्श, बाकी ते दोन नमुने हे बघा आले। असं वाटतंय हा अजय आणि हा पण अजय। तर मित्रांनो, ही आहे खाडी। हा ॲक्च्युअल समुद्र आहे। इथून जे आतमध्ये जाते ती खाडी गावखडीची खाडी बोलतात त्याला।
या गावाच्या नावावरून हा किल्ला पूर्णगड म्हणून ओळखला जातो. पूर्णगड गावातून वाहणाऱ्या मुचकुंद नदीच्या उत्तर तीरावर हा किल्ला स्थित आहे. मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इसवी सन 1724 पूर्णगड किल्ला बांधल्याची काही इतिहासात नोंद आहे. पूर्णगड किल्ल्याविषयी इथले स्थायिक सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम इथे थांबविले. म्हणजे स्वराज्यातील किल्ले बांधणीला इथे पूर्णविराम लागले, म्हणून या किल्ल्याला पूर्णगड असे नाव देण्यात आले. पूर्वी रत्नागिरीत खाडी समुद्र मार्गाद्वारे मोठ्या प्रमाणात सागरी व्यापार व्हायचा. इथून मुंबई आणि कालिकत म्हणजे आजच्या कोलकाता बंदरासोबत व्यापार होत असे, ज्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुचकुंद नदीच्या उत्तर काठावर असलेल्या टेकडीवर हा किल्ला बांधला गेला. यानुसार हा किल्ला टेहाळणीसाठी बांधण्यात आला असल्याची माहिती देतात. तर मित्रांनो, तुम्ही इथून कॅमेऱ्यामधून बघू शकता, जो तुम्हाला इथे समोर ब्रिज दिसतोय तो आहे गावखडी गावातील ब्रिज. तिथूनच तुम्ही पूर्णगडावरून कशेळीमध्ये जाऊ शकता. या ब्रिजपासून जवळच आहे हा पूर्णगड. आणि समोर तुम्ही बघू शकता गावखडी बीच, खाडी आणि हा समुद्र. हा एक ह्या किल्ल्याचा बुरुज आहे. ह्या बुरुजावरून हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. ही एक किल्ल्याची वाट आहे आणि हा समोर सुंदर दृश्य. मित्रांनो, तुम्ही इथून हा बुरुज बघत असाल जिथे मी उभा आहे, आणि तिथून हे काही विंडो टाईप आहेत. तर तिथूनच जवळ हे तुम्हाला छोट्या फटी दिसत असतील. इथे पण आहे, प्रत्येक बुरुजाला प्रत्येक ठिकाणी दिसत असतील तुम्हाला. तर नेमक्या ह्या कशासाठी असतात, तर इथून तुम्ही बघू शकता, इथून तुम्हाला बाहेरचं दृश्य दिसत असेल, किल्ल्याच्या बाहेरचा, आणि इथून सुद्धा समुद्र दिसत असेल तुम्हाला. आता क्वचित एवढा दिसत नसेल तुम्हाला, ते विजल्या गेलेत. पण ह्या कशासाठी होत्या, पूर्वीच्या वेळेस जर कुठल्या शत्रूंनी आक्रमण केलं किल्ल्यावरती, तो येणार समुद्राच्या मार्गेच, तर समुद्राच्या मार्गे येऊन तिथून त्याला बाणांनी किंवा बंदुकीचा मारा करून त्याला ठार करण्यासाठी त्या गॅप दिलेत. जरी तुम्हाला हा किल्ला छोटासा दिसत असेल तरी ह्या मागचा इतिहास खूप मोठा आहे. तो सध्या मला माहीत नाही, तो जेव्हा मला कळेल त्यावेळेस मी ऑडिओच्या माध्यमातून टाकणारच आहे. कदाचित तुम्ही तो सुद्धा ऐकत सुद्धा असाल. तर मित्रांनो, हे एक कोठार आहे. माझ्यामध्ये अन्नधान्याचा कोठार असू शकतं किंवा दारू गोळ्याचा, एक्झॅक्ट सांगता येत नाही. कसा वाटला मग किल्ला? मस्त वाटलं, एकदम मस्त. हो खूप मस्त. कोकणामध्ये पहिल्यांदाच आला असेल तुम्ही? फर्स्ट टाइम. निसर्ग बघून एवढं मस्त वाटलं, बस मन भरून गेलं. नेक्स्ट टाइम पक्का येणार. नेक्स्ट टाइम पक्का. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री कनका आदित्यनाथ मंदिर. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे. कशेळी हे गाव रत्नागिरी शहरापासून दक्षिणेस 40 किलोमीटर, तर पावसपासून दक्षिणेस 24 किलोमीटर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस 32 किलोमीटर अंतरावर कशेळी गाव वसलेले आहे.
हे मंदिर साधारण 900 वर्षापूर्वीचे आहे. ह्या मंदिराची शैली अस्सल कोकणी कौलारू स्थापत्याची पाहायला मिळते. मंदिराचे अंतरंग खूपच सुंदर असून लाकडी खांबावर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देवदेवता लाकडावर कोरलेले आढळतात. यामध्ये प्रामुख्याने कार्तिक, वरुण, श्रीकृष्ण, वायू, अग्निनारायण, विष्णू तसेच समुद्रमंथन आणि दशावतार या पौराणिक कथा प्रसंग चित्र केलेले आहे. आदित्यनाथ म्हणजे सूर्य. संपूर्ण भारतात फारच थोडी सूर्य मंदिरे आहेत. ओडिशा राज्यातील कोणार्कचे सूर्य मंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर गुजरात वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्य मंदिर आहे. प्रभासपट्टण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे वसतिस्थान होय. प्रभासपट्टण जवळच 12 ज्योतिर्लिंगेपैकी एक सोरटी सोमनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे. 1293 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला, म्हणजे आजच्या गुजरात राज्यावर. त्यावेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या 12 सूर्यमूर्त्या होत्या, जे 12 महिन्यांचे प्रतीक होते. अल्लाउद्दीन खिलजीच्या हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतात त्यातील काही मूर्त्या चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्त्या घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्त्या परत आण, अशी सूचना पुजाऱ्याने त्या व्यापाऱ्याला दिली. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्र किनाऱ्यापाशी आले आणि अडकले. पुढे जाईना. भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागेचे हलेना. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आली की कदाचित देवाची येथे राहण्याची इच्छा आहे, म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती, म्हणजे सूर्याची भक्ती करणारी एक स्त्री. तिच्या स्वप्नात याचवेळी ही सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणाने कणकेला म्हणाले, तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध, त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने हे स्वप्नात आलेले दृष्टांत ग्रामस्थांना सांगितले. मग ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्यमूर्ती गावात आणली गेली व स्थापना केली. त्या कनकाबाईमुळे घडले, त्यामुळे कणकेचा आदित्य म्हणून कनकादित्यनाथ असे या मंदिराला नाव पडले. किनाऱ्यावर ज्या गुहेत कनकादित्यनाथाची मूर्ती सापडली त्यास देवखोली म्हणतात, म्हणजेच देवगळी. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे कशेळी बीचला. पाठी तुम्ही बघू शकता हा कशेळी बीच. समुद्रापासून साधारण 15 फूट उंचीवर काळ्या पाषाणाची नैसर्गिक गुहा आहे. जवळजवळ 300 माणसापेक्षा जास्त माणसे यात बसू शकतील एवढी मोठी ही गुहा आहे. या ठिकाणी आल्यावर या गुहेची भव्यता लक्षात येते. तर मित्रांनो, असा काहीसा हा इतिहास आहे. तर मित्रांनो, इतिहासाची काही माहिती सांगण्यामध्ये चूक झाली असेल तर क्षमा असावी. आणि जर कधी तुम्ही कोकणामध्ये येत असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आता एक्झॅक्ट कशेळी बीचवर आता मी आलेलो आहे. तर मग तुम्ही बघू शकता. आणि ही कशेळी बीचची घळी. कशेळी बीचला देवघळी बीचसुद्धा बोलतात. देवघळी नाव का पडला? कारण की या घळीमुळे. हे वरती पॉईंट दिसतोय, तिथून आपल्याला खाली उतरावं लागतं, तेव्हा जाऊन कुठे हा व्ह्यू बघायला भेटतो. तर मित्रांनो, ही घळ कशी बनली ते याचा काही पुरावा नाही. एक्झॅक्ट कसं झालं असेल, काय झालं असेल, नैसर्गिकरित्या पहिल्यापासून होती की एक अंदाज वाढत होतं की हा दगड इथे आपटला असेल, त्यामुळे ही घळ बनली असेल. तर समुद्राच्या वाटेने हा आपटू नाही शकत, तर चान्सेस आहेत
वरतून कुठून खाली इथे आदळून पडला असेल तर खरा काय इतिहास आपल्याला सांगता येणार नाही. असो, तुम्ही समुद्राचा आनंद घ्या. तर मित्रांनो, इथे काही लोक प्री वेडिंग शूटला सुद्धा येतात. तुम्ही सुद्धा येऊ शकता जर तुमचं लग्न ठरलं असेल तर.